मी होतो विचारलं नमामि चंद्रभागेच्या बाबतीत 9 वर्ष झाले कुठलंही काम झालं नाही, ही प्रकल्पच फेल्युअर आहे का? एक लक्षात घ्या, नमामि चंद्रभागा हे होणारच आहे. हा ज्या गोष्टी काही गोष्टीला शासकीय कामाला थोडासा वेळ लागतो, तर या बरोबर आहेत आपण म्हणतोय तो त्या कामाला सुरुवाती मला वाटते पाठीमागं झाली होती, परंतु आपल्या बऱ्याचशा डेव्हलपमेंट यामधनं होणं गरजेचं आहे. यातल्या अनेक टेक्निकली गोष्टी आहेत, जसं पाण्याची जे आपण म्हणतो आहे की STBच्या मी पाठीमागा जो विषय घेतला होता की शहरामधलं असलेलं पाणी शुद्धीकरण करण्याची क्षमताच तेवढी नव्हती. आज ती क्षमता वाढायला लागली आहे. ती क्षमता पाणी शुद्धीकरण करून एकतर शेतीला दिलं पाहिजे किंवा शुद्ध पाणी करून नदीमध्ये सोडलं पाहिजे, परंतु तेवढी क्षमता त्या STB प्लॅनची नव्हती. ते मैला मिश्रित पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये जात होतं, त्यामुळं आरोग्यालासुद्धा याचा धोका निर्माण होत होता. या बेसिक काही गोष्टीसुद्धा या ठिकाणी आपण सुधारल्या पाहिजेत. या सुधारण्याचं आपण त्या ठिकाणी काम करतो आहे. शासनही त्या निमित्तानं आता रस्ते, ड्रेनेज, STB प्लॅन ह्या सुधारणा करायला लागले आहे. आणि नमामि चंद्रभागा म्हणजे चंद्रभागा शुद्ध झाली पाहिजे. शुद्ध करण्याकरता त्या ठिकाणी अनेक त्या ह्याच्यामध्ये जसं आता मुळा मोठा याचाही प्रश्न अधिवेशनामध्ये लागला होता, त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी जे पाण्याचं प्रदूषण आहे, पाण्यामध्ये असलेलं ते प्रदूषणसुद्धा थांबलं पाहिजे. ते प्रदूषण थांबलं तर आपलं पुढचं थांबणार आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत त्या की या नमामि चंद्रभागेमध्ये नुसती नमामि चंद्रभागा म्हणजे आपल्या पंढरपूरच्या नदीमधलं कामं झाली म्हणजे आपली नदी शुद्ध झाली असं नाही, वरपासून आपल्याला काम करावं लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला करावं लागणार. पंढरपूरमध्ये आल्यानंतर तिला चंद्रभागा नाव पडलेलं आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्रातलं मर्यादित हे पूर्ण भीमा नदीचं आपण वरून स्वच्छता करत येतो. 9 वर्ष झालं त्याच्यामध्ये काही झालं नाही. समितीची पुनर्रचना झाली, नागपूरच्या नेरी संस्थेला परत एकदा ते काम दिलं, 31 कोटीची कामं सुचवली, त्यातली 10 कोटीचीच मंजूर केली, त्यातली 21 कोटी परत गेल्यात जमा आहेत. मग ही जी पंढरपूर शहरात असलेली चंद्रभागा आहे तेवढाच भाग पहिल्या टप्प्यात विकसित केला, स्वच्छ केला, प्रदूषण विरहित केला तर भाविकांना त्याचा चांगला लाभ मिळू शकतो. नमामि चंद्रभागा ही तीर्थक्षेत्र पंढरपूरपुरते पहिल्या टप्प्यात राबवावी अशी वारकऱ्यांची मागणी आहे. मी आपल्याला तेच सांगतोय की हे पाणी वरून पुण्यापासून त्या ठिकाणी भीमाशंकर इकडून पाणी येतं, पण हे शुद्धीकरण पूर्ण होऊन त्या ठिकाणी आपल्या उजनीचं शुद्धीकरण करून पुढं आपल्याला हे पाणी आणावं लागणार आहे. मग या ठिकाणी हे शुद्ध पाणी होणार आहे. आपण जर म्हणला इथंच शुद्ध पाणी करायचं तर ती जो पडतोय त्याच्यामध्ये जर आपण बघितलं कपडे, निर्माल्य आणि ते प्लास्टिक, जनावरं अजून धुतली जातात. हायकोर्टाची स्ट्रिक्ट बंदी आहे जनावरं धुवायला. अजून पण फक्त पुंडलिकाजवळ तुम्हाला म्हशी आत्ता दिसते बघायला गेलं तर. पाणी कुठल्याही जलतज्ञांचा सल्ला घ्या. पाणी शुद्धीकरणाचा नैसर्गिक प्रयोग असतो, त्यामधली वाळू जी असते ती पाणी नैसर्गिकपणे शुद्ध करत आपल्याला तेच सांगतोय. नुसत्या ऐका की वाळू तयार व्हायला सुद्धा कित्येक वर्ष लागतात. तर ही वाळू या ठिकाणी वर बंधारा झाल्यामुळं तुम्ही जी म्हणताय खालची जी वाळू आहे या खालच्या वाळूला जे वाळू एखाद्या ह्याचा 1 फुटाचा लेअर किंवा 6 इंचाचा लेअर तयार व्हायला कित्येक वर्ष जात असतात. काढायला वेळ नाही लागत. तर ते काढायलाही त्याच्यावरती आता शासन त्या ठिकाणी प्रयोग चालू आहेत. आणि त्या ठिकाणी आता ज्याच्यावर आपल्या जिल्ह्यामध्ये एक मिनिट ज्या वाळू याच्यावर 2-3 केसेस आहेत त्यांना 6-6 महिने जेल होण्याची सुद्धा आता तरतूद आहे. त्या तरतुदी आता इम्प्लिमेंट चालू आहे. चंद्रभागा स्वच्छ आणि शुद्धीकरणासाठी प्रायोगिक तत्वावर 30 कोटी रुपये खर्च 4 ठिकाणी टेक्नॉलॉजी वापर करून ती मशीन बसवलेली आहे. 3 महिने हा प्रयोग सुरू आहे. मात्र पाठीमागं बरं का याचा प्रयोग होता, त्या पाठीमागच्या प्रयोगावर मी त्या ठिकाणी असमाधानी होतो. ते पाणी फिल्ट्रेशन करायचं, पुढं सोडायचं तेवढं ते वारीपुरतं ठीक आहे, पण ते कंटिन्युएशन टिकणारं, त्याला येणारं लाईट बिल असेल, त्याला ऐकणारं वीज असेल, मेंटेनन्स असेल, तर एवढ्या सगळ्या ह्याला मी त्यामुळे सांगतोय की त्या प्रोजेक्टला माझी असमाधानी आहे, मी असमर्थ दाखवलेले आहे त्याला. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.